तर मित्रांनो, एकंदरीत आपण 35 किलोमीटर अंतर पार केलेले आहे. माझ्या दिमागामध्ये असं होऊ लागलं, टेक 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 टेक. मग थोडा वेळ तिथं आराम केला आणि हनुमानाचे दर्शन सफल संपन्न झाले. पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो. आज आपण यशवाडी येथील मारुती मंदिराला भेट देणार आहोत आणि सेलू शहरापासून अवघ्या 25 किलोमीटरवर हे सुंदर मंदिर आहे आणि आपण सायकलवर जात आहोत. तर पाऊस जायला आपल्याला किती वेळ लागतो, तर मग चला. Seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. I move on each and every day. The past is where it stays, way back a year ago. I've changed for the better this time. I thought I would never be fine. I strive just to say I'm alright, and for the first time in a long time I'm alright. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago. कंटिन्यू अर्धा तास सायकल चालून 15 किलोमीटर अंतर पार केलेले आहे आणि आता ऊन पडलेलं आहे. इथून पुढचं अंतर आपलं 10 किलोमीटर राहिलेलं आहे आणि थकवा थोडाफार आला होता, विश्रांती घेतली. आता पुढे प्रस्थान करू. तर मग चला. एकंदरीत या ठिकाणी पोहोचण्यासाठी मला 1 तास एवढा वेळ लागलेला आहे आणि आता इथून अर्धा किलोमीटरवर हनुमानाचे मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊ आणि थोडा वेळ विश्रांती घेऊ आणि परतीची वाट धरू. जमतं ना? तर मंडळी, सकाळी 5 वाजता उठलो, 5:30 वाजता आवरलं आणि असंच सायकल बाहेर काढली, हवा गिवा चेक केली, सगळं केलं. 6 वाजले. 6 वाजता सेलूतून निघलोत. तर कंटिन्यू सायकल चलवीत आम्ही आलोत त्या काय नाही गावाचं, ढेंगली पिंपळगावच्या थोडं आली काय, आणि तिथं लागला मला दम. मग असं हे रोडवर झोपलो आणि माझ्या दिमागामध्ये असं होऊ लागलं, टेक 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 टेक. मग थोडा वेळ तिथं आराम केला आणि जे सायकल चलवीत थेट ह्या इथंच येऊन थांबलो. आता 7:15 वाजले बघा आणि आता इथून मंदिरात जाईन, इथलच्या जागृत हनुमानाचं दर्शन घेईन आणि परतीची वाट धरेन. आता ऊन पडलंय तर सायकल चालवताना थोडा दम लागतंय, तर बघू, थोडी फजिती होईन. जमलं तर ती पण मी कॅमेऱ्यामध्ये कैद करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि थांबा थोडा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक पण करा, शेअर पण करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा झाला आहे. बाकी पाहू आता हनुमान मंदिर कसे आहे. चला. आणि हां, या मंदिरावर का नाही मी एक सुंदर व्हिडिओ बनविलेला आहे, त्याची लिंक मी वर आय बटनमध्ये देतो. हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्ही तो व्हिडिओ बघा. चला मग.
हनुमानाचे दर्शन सफल संपन्न झाल्याच्या नंतर आता मी परतीची वाट धरत आहे. अतिशय प्रसन्न वाटत आहे आणि जवळपास आता इथून परत जाताना 1-1.5 तास वेळ लागेल आणि ऊन हे अतिशय तीव्र झालेलं आहे, त्यामुळे थोडा त्रास होईल. पण चला, घरी तर जावं लागेल. चला. तर मित्रांनो, एकंदरीत आपण 35 किलोमीटर अंतर पार केलेले आहे आणि आता फक्त 15 किलोमीटरच राहिलं आहे. थकवा अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचा आलेला आहे आणि त्यामुळे मी इथं बसलेलो आहे. लाईक करून टाका आणि शेअर सबस्क्राईब सगळं काही करून टाका. थोडा वेळ इथं विश्रांती करून आपली पुढची वाटचाल सुरू करू. तोपर्यंत तुम्ही परवडचा व्हिडिओ बघा. तर मंडळी, अजून 10 किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि उन्हामुळं थोडा त्रास होत आहे. बाकी थोड्या अंतरावर ब्रेक घेऊन पाणी पित आहे. एकच घोट पाणी पिलेलं आहे, थोडं बरं वाटलं. तर आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि शेवटी असं दमानी पांडन मारत घरी आलेलो आहोत. एनर्जी पूर्ण लो झालेली आहे आणि थकवा खूप आलेला आहे. तर हा व्हिडिओ आपण इथे सेंड करून टाकू. आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.